ऐन शिमग्याच्या तोंडावरच राजकीय धुळवटीला सुरुवात झाली असून माजी आमदार संजयराव कदम यांची शिवसेनेचे कोकणचे नेते रामदास कदम यांच्या भेटीगाठीने दापोली शहरात चर्चेला उधाण आले आहे। या भेटीवर माजी आमदार संजयराव कदम यांनी मी कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे। त्यामुळे फक्त प्रवेशाचा मुहूर्त कधीचा हाच प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे। तर 12 मध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवरून संजयराव कदम व दापोलीचे आमदार सूर्यकांत दळवी यांचे मतभेद झाल्याने त्यांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला व 2014 मध्ये ते दापोलीत विधानसभेचे आमदार म्हणून निवडून आले। उद्धव ठाकरे यांचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्यांनी 2022-23 मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये प्रवेश केला। 2014 पासून ते रामदास कदम यांचे विरोधक म्हणून ओळखले गेले होते। 2024च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या योगेश कदम यांनी त्यांचा सुमारे 25,000 मतांनी दारुण पराभव केला होता। मात्र त्यानंतरही त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करत पुन्हा लढण्याची तयारी करत असल्याचे सांगितले होते। मात्र अचानकपणे राजकीय वर्तुळामध्ये संजयराव कदम हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे वृत्त आले व त्यांनीही हे वृत्त नाकारले नाही। त्यामुळे दापोली विधानसभा क्षेत्रातील संपूर्ण राजकीय गणिते बदलणार असून या विधानसभा मतदारसंघात शिवसेना पुन्हा एकतर्फा आपले वर्चस्व सिद्ध करणार असल्याचे चित्र दिसत आहे। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।